झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। जनसुरक्षा कायद्याला आदिवासींचा सक्त विरोध। साक्री तालुक्यातील मोगरपाडा येथे संघर्ष दिन साजरा। वन कायदा रद्द करण्याच्या मागणीवरही आदिवासी ठाम। सुजलॉन या पवन ऊर्जा कंपनीने 18 वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील मोगरपाडा 5 मोवली येथे टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला। खड्डेही खोदले गेले, परंतु स्थानिक आदिवासींनी त्यास प्रचंड विरोध केला। तब्बल 150 पोलीस आणि 450 पेक्षा अधिक गाव गुंडांनी आदिवासींवर लाठीचार्ज केला। त्यात अनेक जण जखमी झालेत। किमान बादलीभर रक्त सांडून सुजलॉन कंपनीचा हा डाव हाणून पाडण्यात आला। या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी या ठिकाणी संघर्ष दिन साजरा केला जातो। ज्या ठिकाणी टॉवर उभारण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता, त्याच जागेवर यंदाही लाल झेंडा लावून सत्याचे अखंड गायन करून रॅली काढत मोगरपाडा गावात प्रबोधन सभा घेण्यात आली। या सभेला परिसरातील आदिवासींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्य सेक्रेटरी कॉम्रेड किशोर ढमाले, ज्येष्ठ नेते कॉम्रेड रामसिंग रावीत, करणसिंग कोकणी, होमाबाई गावित, आरती गावित, रणजित गावित, शीतल गावित, लीलाताई वळवी, यशवंत मालचे, अशफाक कुरेशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। जनसुरक्षा कायदा मागे घेण्यात यावा, वन कायदा 2023 रद्द करण्यात यावा, आदिवासी वन हक्क कायदा 2006 ची योग्य अंमलबजावणी व्हावी, उद्योगांच्या नावे आदिवासींच्या जमिनी हिसकावणे बंद करावे, अशा मागण्या करण्यात आल्या। हजारो आदिवासींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।